करतायत सुरुवात होईल या टुर्नामेंटची पहिल्या सामन्याची आणि पहिल्या चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. शिवा आणि करण ही स्ट्राइक वर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राइक वर शिवा आहे. अगदी आगली वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला. पहिला चेंडू हळून खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल रन्स घ्यायचा आहे आणि सिंगल रन्स या ठिकाणी पूर्ण केला जातोय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर गोलंदाज आसिफ आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं चेंजेस करतायत क्षेत्ररक्षणामध्ये. दोन फलंदाज ज्या पद्धतीने सुरुवात केली पहिल्या चेंडूमध्ये जर पाहिलं तर अगदी सिंगल रन्स कंप्लीट केली गेले. पाहतोय आपण पुढचा चेंडू दुसरा चेंडू असेल. अगदी हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑनसाइड रिजन मध्ये फिल्डिंग चांगली आहे. फिल्डिंग सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय 3-4चा कॉम्बिनेशन आहे आणि 3-4चं कॉम्बिनेशन प्रत्येक चेंडू मागे मात्र काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न करतायत. कारण की जाणीव आहे दोन्ही संघ जर पाहिले तर दांडीनगरचे आहेत. दोन्ही संघांना एकमेकांची खेळी माहिती आहे. करण कुठे खेळतोय ते देखील त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं स्ट्रॉंग पॉईंट जो स्ट्रॉंग झोन आहे तो कुठेतरी थांबवण्याचं काम करतायत. इथे मात्र पाहतोय आडव्या बॅटचा केला होता उपयोग परंतु फटका तितका ताकदवान नव्हता. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू येतोय आतापर्यंत. पुढचा चेंडू हा थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. हलक्या हाताने खेळून काढायचा होता ऑनसाइड रिजन मध्ये. तिकडे जाफर आपल्याला पाहायला मिळाला चांगले क्षेत्ररक्षण करताना. चेंडूवर सिंगलच रन्स मिळेल. थोडंसं जर पाहिलं तर चेंजेस करताना आपण पाहतोय कारण की मोठा फटका येऊ नये हेच मात्र. परंतु प्रत्येक चेंडू मागे नक्कीच थोडासा वेळ देताना. तर आसिफ पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू क्रमांक जर पाहिला तर आतापर्यंत 5वा चेंडू असेल. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 4 चेंडू मागे 3 धावा बनवल्या आहेत. हलकेची इथे मात्र आपण पाहतोय नो स्कोरचा इशारा देखील आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये ऋषी आपल्याला पाहायला मिळाला. अगदी हलकीशी एज लागली आणि तदनंतर पहिला गडी बाद होताना मिस्टर राहुल या ठिकाणी नक्कीच राहुल बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावर आपण पाहायला मिळते. तर आतापर्यंत आपण पाहतोय 3 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी वापरलंय. नवीन फलंदाज राहुल येतोय फलंदाजी मार्कवर. टॅप करण्याचा प्रयत्न होता परंतु समोरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूवर कुठली रन्स येणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 1 गडी बाद 3 धावा या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत. आपण नक्कीच चेतन डीजे देखील पाहणार आहोत. चेतन डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत देखील ऐकणार आहोत. जॉईंड होऊया चेतन डीजे सोबत. थैंक यू. तो कैफ है दूसरा ओवर लेके. यहाँ पर देखा जाए तो पहली ओवर जिस तरह से आसिफ ने डाली और बहुत ही बढ़िया ग्राउंड शॉट लगाना चाहते थे लेकिन वहां पे फील्डर मौजूद था. कोई रन्स नहीं मिलेगा डॉट की इस गेंद से. फिर से एक बार फुल टॉस गेंद थी. इसको मारना चाहते थे करण. अभी तक अगर देखा जाए तो करण जिस तरह से गेंद खेले हैं लेकिन चौका लगा नहीं पाए. फिर से एक बार इस गेंद को हल्के हाथों से ढकेला. सिंगल के साथ यहाँ पे अगर देखा जाए तो 1 रन पूरा होता हुआ स्कोर में बढ़ोतरी. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन्स ओके 4 रन्स स्कोर कार्ड के ऊपर. राहुल एक तरफ और दूसरी तरफ करण जो कि दोनों बल्लेबाज वन मैन शो पालघर की ओर से जिस तरह से खेल रहे हैं अभी तक अगर देखा जाए तो चौके की शुरुआत नहीं हुई है. फिर से एक बार उठा के मारना चाहते थे लेकिन बल्ले का हल्का सा किनारा लगा और इस बीच स्कोर
डिक्लेयर जोन के ओर जाते हुए सिंगल रन, सिंगल के साथ स्कोर और एक से बढ़ेगा 5 रन। 5 रन अभी तक बने हैं, एक विकेट जरूर हासिल किया है गेंदबाज आसिफ ने, और उसके बाद में कैफ फिर से एक बार आड़ा बल्ले से खेलना चाहते थे, स्ट्रोक अच्छा था लेकिन बढ़िया फील्डिंग, वहां पे कोई रन नहीं है। ये मारना चाहते थे लेकिन आगे जाके हल्की सी कोशिश कर रहे थे गैप ढूंढने की, लेकिन वहां पे की गलती और दूसरा विकेट के पतन होते हुए दो के नुकसान पे स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन। सैफच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय यस, ज्या बाईक या ठिकाणी आणल्या गेल्या आहेत खेळाडूने किंवा प्रेक्षक वर्गाने, बाईक ज्या आहेत त्या गेट जवळ लावायच्या आहेत। मैदानाच्या आजूबाजूला बाईक पार्किंग करू नका, पार्किंगची सुविधा आहे। पाहतोय आपण राजपुण्याचे एकदा, आहा इथे मात्र पहा हा चेंडू इथे दर्शवतात वाईट चेंडू आहे, अवांतर चेंडू, अतिरिक्त चेंडू। जर पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी वाईट येताना हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे, चेंडूवर सिंगल रन्स मिळते, 7 धावा। तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ 4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागली जाते 8 धावा। पुन्हा एकदा पायावर टाकला होता चेंडू, परंतु चांगले क्षेत्ररक्षण, चेंडूवर विचार केला तर सिंगलच रन्स मिळते। अगदी विकास एका बाजूला फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूवर रन्स मिळत नाहीये, ओव्हरची होईल समाप्ती। 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 9 रन्स अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। यस, ज्या गाड्या पार्किंग आपण केलेल्या ते पार्किंग झोन मध्ये करायचे प्लीज, मैदानाच्या बाजूला आपण पार्किंग करू नये, कृपया तिकडनं गाड्या ज्या आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत, विनंती असेल। थोडस आपण जो आहे तो क्रिकेटचं मैदान आहे त्यामुळे गाड्या इथे पार्किंग करू नका, पार्किंग आपण गेटच्या बाजूला ठेवलेलं आहे, त्या गेटकडे आपण पार्किंग करायचे आहेत। अखिल येतोय अगदी शेवटचे षटक, शेवटचं षटक घेऊन अखिल आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंत जर पाहिलं तर सुंदर सुरुवात केली तिन्ही गोलंदाजांनी, हलक्या हाताने इथे मात्र वन हँडेड कॅच घेतला जातोय आणि गडीचं होईल पतन, बाद होतोय खेळाडू। सुरेख सुरुवात अखिलने केले, मात्र सूर्य आलाय फलंदाजी मार्कवर, पाहतोय आपण। पण एकदा मारण्याचा प्रयत्न, आखूड टप्प्याचा चेंडू होता, दुसऱ्या चेंडूवर डायरेक्ट हिट केलाय आणि इथे मात्र सूर्य देखील बाद होताना रनआउटच्या रूपाने हा खेळाडू बाद होतोय। नवीन फलंदाज संजय आलाय, नॉन स्ट्राइक एंडवर असेल, मात्र अखिल चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू फेकल्यात, 3 चेंडू मध्ये कुठलेही रन्स दिलेली नाहीये, 2 गडी नक्कीच बाद केलाय आपल्या वैयक्तिक एक आणि एक संघासाठी मात्र 2 गडी बाद करत असताना चांगली 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 गोलंदाजी नक्कीच मिळेल। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय। ओहो, पुन्हा एकदा खूप चांगला डॉट चेंडू फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय, लगातार 3 चेंडू डॉट येत आहेत विकाससाठी आणि आणखीन एक डॉट चेंडू, आणखीन एक विकेट मिळेल, गडी बाद होत आहेत। विकेटचा जर विचार केला तर नक्कीच
5 विकेट गेलेले आहेत आणि धावा जर पाहिल्या तर 9 धावा 10 धावांचा 10 धावांचं या ठिकाणी लक्ष असणार आहे. या ठिकाणी आपण आलेले पाहुणे आहेत त्यांचं स्वागत समारंभ करणार आहोत. उपस्थित मान्यवरांचं, कारण की वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेन या ठिकाणी वेऊर शिवराज्य क्रीडा मंडळच्या आयोजकांना, सुनील यादव या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण त्यांचं स्वागत नक्कीच दादांचं स्वागत करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अमर दादा, अमर द्विवेदी, शिवसेना पालघर उपशहर प्रमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करणार आहोत. अगदी मायेची भगवी शाळ आपण पाहतोय आणि अगदी पुष्पगुच्छ आपल्याला दिले जात आहे अगदी. आणि त्यानंतर पाहिलं तर या स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण जे सन्मान चिन्ह या ठिकाणी देत आहेत ते सन्मान घेताना अमरदादा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं प्रेम या शिवराज्य वेऊर क्रिकेट क्लबवरचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर अतुल दादा आहेत. अतुल दादांचं स्वागत करण्यासाठी हनुमान ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मायची भगवी शाळा आपण पाहतोय, पुष्पगुच्छ आणि जे सन्मान चिन्ह आहे ते देऊन त्यांचं देखील स्वागत केलं जाईल. खूप चांगलं या ठिकाणी व्यक्तिमत्व आणि आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालं त्याबद्दल आपलं पुनश्च एकदा स्वागत आणि आभार मानतोय. त्यानंतर आपले दादा मयूर द्विवेदी सर देखील आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण करणार आहोत. मयूर दादांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल कारण की आवर्जून उपस्थित आहेत. अगदी हसमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं दृश्य आपण पाहतोय आणि हे चित्र देखील आपण मोबाईलच्या माध्यमातून क्षणचित्र टिपले जात आहेत. पुण्याचे एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आपण पाहूयात वेऊर शिवराज्य वेऊर चषकामध्ये एक पहिली मॅच जी सुरू आहे आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल की 10 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर 1 रन्स पहिल्या चेंडूवर या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं तर मिस्टर जाफर आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी प्लेयर्स आणि सातपाटी ए संघ. चला या आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. सातपाटी संघ या आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र मारी आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 23 पहिला चेंडू जर खेळताना पाहिला तर हाणामारी करण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर झोनकडे गेला. चेंडूवर सिंगल रन्स मिळते. सिंगलने आतापर्यंत 3 धावा जमवल्यात. फटका चांगला आहे. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गफळत पाहायला मिळाली कारण की चेंडू जर पकडला होता परंतु तो हातामध्ये ठेवला नाही आणि तेच पाहायला मिळते. इथे मात्र रनआउटचा चान्स होता परंतु सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 4 धावा या स्कोरवरती लागतात. 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. चला सातपाटी संघाचा कर्णधार हो पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु सिंगल रन्स मिळेल. या ठिकाणी सिंगल रन्स मिळते. चला सातपाटी संघ कर्णधार सातपाटी संघाचा कर्णधार या लगेचच आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी प्लेयर्स संघाचा कर्णधार या आपण लगेचच यायचं आहे. तर आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूचा खेळ जर पाहिला तर ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 5 धावा आणि 1 गडी बाद झालेला आहे. अजून जर पाहिलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चला सातपाटी संघाचा कर्णधार या आपण. सातपाटी संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर अगदी पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये एक दोन्ही गांधीनगरच्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि विचार केला तर जिंकण्यासाठी 10 धावांचं लक्ष आहे. चांगली GNCC बी संघाने सुरुवात केली, चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र 10 धावांचं लक्ष. येस अतुलदादा गावडसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. पालघर नगर परिषद
माजी नगरसेवक म्हणून आपण पाहिलं त्यांना आणि या ठिकाणी त्यांचं प्रेम आपल्यापर्यंत पोहोचलं जातंय. हो, इथे मात्र आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सिंगल रन्स घ्यायचं आहे, परंतु गॅप शोधण्यामध्ये आतापर्यंत सफळ राहिलेले नाही आहेत. चौकार गेलेले नाही आहे आणि ज्याचं नाव काढलं ते मात्र येताना चौकार येतोय आणि सामना फिनिश होतोय. इथे मात्र जर पाहिलं तर पहिला सामना कंप्लीट होतोय. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर GNCC-B हा संघ विजय होताना अगदी माफक लक्ष होतं. 10 धावांचं लक्ष हा पूर्ण केलं गेलं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय दोन्ही संघ इथे नाणेफेक झालेली आहे. यस, शिवछत्रपती शिवाजी प्लेयर्स संघाने नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून डिसिजन जो आहे, डिसिजन काय आहे? शिवाजी प्लेयर्स, छत्रपती शिवाजी प्लेयर्स, येस, फील्ड फर्स्ट हा त्यांचा